नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगली. मी पौनंजय पाटील आज तुम्हाला इयत्ता 12वीमधील सहकार या विषयातील प्रकरण नंबर 10 सहकार क्षेत्रापुढील आव्हाने या पाठाचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणासाठी जी संघटनात्मक रचना असते त्या संघटनात्मक रचनेमध्ये राष्ट्रीय सहकारी महासंघ, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकार शिक्षण व प्रशिक्षणासाठी ज्या संस्था काम करतात त्यामध्ये वैकुंठ मेहता सहकारी प्रबंधन संस्था, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था व डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था या अशा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रबंधन संस्था आहेत त्याचा अभ्यास आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण सहकार क्षेत्रापुढील जी काही आव्हाने आता सध्याच्या काळामध्ये आहेत त्याचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारतामध्ये जुलै 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरणांचा अंगीकार करण्याचे हे जाहीर केले होते. त्यानुसार उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या प्रक्रियांचा अवलंब हा करण्यात आला. सरकारचा अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप कमी करणे, खाजगी व्यक्ती व संस्थांचा सहभाग वाढवणे, दुसऱ्या देशातील वस्तू व सेवा, भांडवल, तंत्रज्ञान व श्रम यांच्यासाठी आपली अर्थव्यवस्था मुक्त करण्याच्या प्रक्रियेला यामुळे सुरुवात झाली. आता आपण याच्यामध्ये बघतो की 1991 नंतर भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बदल झालेले आहेत तर ते बदल म्हणजे आपण त्याला मुक्त व्यापार धोरण किंवा आपण त्याला फ्री ट्रेड पॉलिसी असं सुद्धा म्हणतो. आणि ही मुक्त व्यापार धोरणाचा आपण हे स्वीकार केल्यामुळं यामधून स्पर्धेची परिस्थिती ही निर्माण झाली. या स्पर्धेचा उत्पादक, ग्राहक, कामगार, गुंतवणूकदार या सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. परंतु ही स्पर्धा दोन असमान प्रतिस्पर्ध्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता हे दोन असमान प्रतिस्पर्धी कोण, तर विकसित देश व प्रगत व्यक्ती आणि अप्रगत देश आणि अकार्यक्षम व्यक्ती अशा दोघांच्यामध्ये ही एक असमान पातळीवरची ही स्पर्धा निर्माण झाली आणि निश्चितच त्याचा फायदा प्रगत देश व कार्यक्षम व्यक्ती ज्या काही होत्या अशा लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील वरील बदलांमुळे देशातील सहकार क्षेत्र किंवा चळवळी पुढील वेगवेगळी अशी आव्हाने ही निर्माण झालेली आहेत. आणि ही विद्यार्थ्यांनो, ही आव्हाने कोणकोणती निर्माण झाली ते आता आपण पाहूया. याच्यातील पहिलं आव्हान आहे ते म्हणजे भाग भांडवलाची उभारणी. सहकारी संस्थांची स्थापना मर्यादित साधनसामग्री असणाऱ्या व्यक्तींच्याकडून केली जात असते. आपण सुरुवातीला सहकारी संस्थेच्या व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे की अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना हे करत असतात. त्यामुळे सभासद हे जे असतात ते सभासद हे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही. तसेच सहकारी संस्थांमधील गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची जो विश्वास असतो तो विश्वाससुद्धा कमी होत गेलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे भाग भांडवलात वाढ घडवून आणणे हे अवघड झाले आहे. आणि कंपनी संघटन प्रकारामध्ये व्यावसायिक हेतू व नफा मिळवण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे भागधारकांकडून सहजतेने मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी ही केली जात असते. विद्यार्थ्यांना आपण पाहिलेलं आहे की सहकारी संस्थांची स्थापना किंवा सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश हा सेवा देणे असतो आणि दुय्यम उद्देश असतो तो म्हणजे नफा मिळवणे. त्यामुळे सहकारी संस्थेमध्ये जे कोण गुंतवणूकदार असतात किंवा जे लोक भागभांडवल विकत घेतात ते अल्प उत्पन्न गटातील लोक असतात. त्यामुळे अशा लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी करणे हे एक सहकारी संस्थांच्या पुढे आव्हान निर्माण झालेले आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांमार्फत उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये
परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय? तर उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामग्री व भांडवली साधनांचा वापर करण्याऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाचा वापर हा केला जात असतो. तसेच सहकारी संस्थांच्या एकूण उत्पादनाचे प्रमाणही त्यामुळे कमी असते. आणि याचा अर्थ असा होतो की मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक आव्हान निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे सहकारी संस्थांनी सुद्धा काळानुरूप स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादनाच्या नवीन पद्धती, संशोधनाचा वापर इत्यादीकडे पुरेपूर लक्ष द्यावे असे आपणाला इथे नमूद करावेसे वाटते. पुढचा मुद्दा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आहे तो म्हणजे बाजारपेठ विस्तार. मोठे उद्योग व कंपन्या प्रचंड प्रमाणात वस्तूचे उत्पादन करत असतात आणि त्यांच्या उत्पादनामध्ये विविधता देखील असते. तसेच ते जे मोठमोठ्या कंपन्या उत्पादन तयार करतात त्याची जाहिरातीवर सुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये खर्चसुद्धा करत असतात. म्हणून त्यांच्या वस्तूंचा बाजारपेठेमध्ये सतत विस्तार हा होत असतो. परंतु सहकारी संस्था भांडवलाच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकत नाही. तसेच त्यांचे उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धासुद्धा करू शकत नाही. सहकारी संस्थांना जागतिकीकरणाशी लढा देण्यासाठी बाजाराभिमुख तत्त्वांचा अवलंब व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उतरण्याची क्षमता ही सहकारी संस्थांच्यामध्ये निर्माण करणे हे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की प्रगत देशातील टेक्नॉलॉजी आणि सहकारी ज्या काही संस्था असतात किंवा सहकारी जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यांमधील टेक्नॉलॉजी या दोन्हीची आपण तुलना करता जे प्रगत देशातील टेक्नॉलॉजी आहे त्याच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणामध्ये कमी उत्पादन खर्चामध्ये खूप उत्पादन हे केलं जात असतं आणि त्याचा परिणाम असा होतो की उत्पादन खर्च कमी असल्यामुळे त्या वस्तूंच्या किमती देखील कमी असतात आणि याचा फटका हा सहकारी संस्थांना बसलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचा मुद्दा आहे कमी व बंद होत असलेले शासकीय अनुदान व मदत. सुरुवातीला सहकार चळवळीच्या विकासासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे मदती केली जात होती. आता त्याच्यामध्ये त्या सहकारी संस्थांच्या भागांची खरेदी करणे, कर्जरोख्यांची हमी घेणे, सहकारी संस्थांना कर भरण्यामध्ये सवलत देणे, अनुदान देणे इत्यादी गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होता. परंतु जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेनंतर सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीत मोठ्या प्रमाणामध्ये कपात करण्यात आली, तर काही सवलती व अनुदाने देखील ही बंद करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थांना सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे हे लागत आहे. सहकारी संस्थांना सरकारच्या सहाय्याशिवाय विकास साधण्याची कुवत ही सहकार क्षेत्राला यामधून निर्माण करणे देखील गरजेचे झालेले आहे. पुढचा मुद्दा आहे गुणात्मक विकासाकडे दुर्लक्ष. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने दिलेले प्रोत्साहन आणि मदतीमुळेच तसेच सहकार क्षेत्रातील नेतृत्वाने केलेल्या निस्वार्थी प्रयत्नांमुळे सहकार चळवळीचा संख्यात्मक विकास झाला, परंतु गुणात्मक विकास हा दुर्लक्षितच राहिला. मुक्त अर्थव्यवस्थेच्या या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तीव्र स्पर्धा ही निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्राचा गुणात्मक विकास घडवून आणण्याचे आव्हान देखील निर्माण झालेले आहे. पुढचा मुद्दा आहे व्यवस्थापनाचा दुय्यम दर्जा. देशातील मोठे उद्योग, कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन हे तज्ज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित व उच्च शिक्षित व्यवस्थापकांच्या मार्फत हे केले जाते. परंतु सहकारी संस्थांकडे असलेल्या मर्यादित भांडवलामुळे व्यवस्थापन करण्यासाठी
कुशल अशा मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे तुलनेने व्यवस्थापनाचा दर्जा हा दुय्यम राहतो आणि हे सुद्धा एक सहकार क्षेत्रापुढील आव्हान हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे संघटनात्मक प्रयत्न. अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठे उद्योग आर्थिकदृष्ट्या हे सक्षम असतात. त्यांच्या उत्पादनाचे प्रमाण देखील प्रचंड असते. त्यामुळे कोणताही एक सहकारी संस्था बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करू शकत नाही. त्यासाठी सहकारी संस्था हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर त्या सहकारी संस्थांची संघटनात्मक शक्ती वाढवणे हे देखील हे आव्हान निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर दुर्लक्ष व अर्थक्षम नसलेल्या सहकारी संस्थांचे विलीनीकरण करून मोठ्या व अर्थक्षम सहकारी संस्थांची निर्मिती करण्यासाठी संघटनात्मक रचना ही दृढ होताना दिसत नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की दुर्बल ज्या काही सहकारी संस्था असतात किंवा अर्थक्षम नसलेल्या किंवा बंद पडत असलेल्या ज्या काही सहकारी संस्था असतात, तर त्या सहकारी संस्थांच्या मधून मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भांडवल हे अडकलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा ज्या काही संस्था असतात त्या दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या सहकारी संस्थेमध्ये विलीनीकरण करून पुन्हा त्या सहकारी संस्था अर्थक्षम करण्याकडे आपल्याला दुर्लक्ष झालेले बघायला मिळते. पुढचा मुद्दा आहे ग्राहकांचे समाधान. आपण म्हणतो की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपन्या वस्तूंची कमीत कमी किंमत आकारून चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा हे करत असतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये ते यशस्वी देखील होतात. त्यामुळे सहकारी संस्थांचा ग्राहक हा दुरावत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अशा ग्राहकांचे समाधान करून किंवा आपण समाधान करण्यासाठी ते आकर्षक जाहिरात करणे किंवा खरेदीवर सूट देणे अशा वेगवेगळ्या योजना राबवून सहकार क्षेत्रापुढील आव्हान हे दूर करणे हे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण विकासातील सहभाग. सहकार चळवळीची ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भूमिका ही आहे. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सहकार चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. सहकारी संस्थांच्या मुख्य व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठीचे प्रयत्न देखील कमी होत जात असलेले आपल्याला याच्यामधून पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे वाढता राजकीय हस्तक्षेप. लोकशाही जीवन पद्धतीमध्ये राजकीय हस्तक्षेप हा प्रत्येक क्षेत्रात होतच असतो. परंतु काही वेळेस सहकारी संस्थांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न हा होत असताना आपल्याला दिसतो. त्यामुळे सहकाराचा मूळ उद्देशच यामुळे बाजूला राहतो. सहकार चळवळीला पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहता आले पाहिजे व सहकारी संस्थांच्या मधील राजकीय हस्तक्षेप देखील कमी झाला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कर्ज वसुली. वाढता राजकीय हस्तक्षेप व व्यावसायिक धोरणांचा अभाव यामुळे अपात्र व्यक्ती अयोग्य कारणासाठी कर्ज वाटपाचे प्रमाण हे प्रचंड वाढलेले आहे. त्याचबरोबर दिलेल्या कर्जाचा वापर योग्य कारणासाठी न करता त्या कर्जाचा वापर उपभोगासाठी किंवा अनुत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो. बऱ्याच वेळेला सहकारी बँका कर्जाच्या वसुलीसाठी गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. संभाव्य बुडीत व संशयास्पद कर्जासाठी योग्य ती तरतूद यामुळे करावी लागणार आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी बँका व पतसंस्था यांच्यासमोर थकीत कर्ज वसुलीचे मोठे आव्हान हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आधुनिकीकरण. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील मोठे उद्योग यांच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी व या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी संस्थांना उत्पादन पद्धतीत बदल करून आधुनिकीकरणाचा
त्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या व्यवसायात त्याचा अधिकाधिक वापर करण्यात या मर्यादा देखील निर्माण होत असलेले आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचदा आपण पाहतो की सहकारी संस्थांच्यामध्ये बऱ्याचशाच व्यक्तींना कॅम्प्युटर हाताळणे किंवा इंटरनेटच्या साहाय्याने एखादी माहिती शोधणे हे देखील अवघड होऊन बसतं. त्यामुळे अशी जी काही आव्हाने आहेत ती आव्हाने सध्याच्या काळात सहकार क्षेत्रापुढे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता सहकार क्षेत्रापुढील ही जी काही आव्हाने आहेत, या आव्हानांच्या वर उपाय काय काय आहेत ते आपण उपाय हे पाहूया. याच्यातील पहिला मुद्दा आहे कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे. अकार्यक्षमता व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांच्या व्यवसायाची प्रत ही कमी होत जात आहे. त्यामुळे भांडवलाच्या उभारणीवर देखील मर्यादा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भागधारकांमध्ये व समाजामध्ये सहकार क्षेत्राची विश्वासार्हता वाढवणे हे आवश्यक आहे, ज्यामुळे सभासद संख्या वाढवणे शक्य होऊन मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी करणे हे शक्य होईल. इथे एक आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे सहकार क्षेत्राबद्दलची जी आता विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे, ती विश्वासार्हता सहकारी संस्थांनी परत एकदा वाढवून किंवा त्याचबरोबर सभासदांची संख्या वाढवून आणि भागभांडवलाची उभारणीचा वेग वाढवून त्या जी काही आव्हाने आता सहकारी संस्थांच्या पुढे आहेत ते आपण निश्चितच दूर करू शकतो. दुसरा मुद्दा आहे आधुनिक तंत्राचा वापर करणे. सहकारी संस्था आपला व्यवसाय, उद्योग किंवा व्यापारामध्ये परंपरागत व श्रमप्रधान तंत्राचा वापर हे करत असतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढला की त्या वस्तूची किंमतसुद्धा वाढते आणि याचा परिणाम असा होतो की त्या वस्तूंचा दर्जा हा दुय्यम प्रतीचा निर्माण होत असतो. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे हे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक उत्पादन साधनांचा वापर आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये या सहकारी संस्थांनी केला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे प्रभावी जाहिरातीचा अवलंब करणे. स्थानिक बाजारपेठे टिकवून ठेवणे, त्याचबरोबर आपल्या उत्पादन व सेवेची बाजारपेठ यांचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या जाहिरात माध्यमांचा वापर करणे. आता या वेगवेगळ्या जाहिरात माध्यमांच्या मध्ये आता आपण बघतो की व्हॉट्सअप, फेसबुक किंवा रेडिओ, टी व्ही इत्यादी जी काही दृक व श्राव्य माध्यम आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा या सहकारी संस्थांनी जरी जाहिरात केली तरीसुद्धा त्यांच्या वस्तूचा जो खप आहे तो वस्तूचा खप ही वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषांमधून ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांची संख्या वाढवणे हा एक सुद्धा महत्त्वाचा उपाय आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो. पुढचा मुद्दा आहे आर्थिक स्वावलंबनावर भर देणे. जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, मदत, अनुदाने यांचे प्रमाण हे कमी होत जात आहे. सहकारी संस्थांना कर भरण्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती कमी केल्या जातात. त्यामुळे सरकारी मदतीवर अवलंबून न राहता सहकारी संस्थांनी स्वावलंबन होणे हे याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यासाठी उत्पन्न व खर्चाचे योग्य नियोजन करणे, त्यामध्ये ताळमेळ असणे हे आवश्यक असलेले आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. विद्यार्थ्यांनो, सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी सहकारी संस्थांमधील सभासद व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन सहकाराचे शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण हे सुद्धा त्यांना द्यावे लागेल. यामुळे सभासद, कर्मचारी व अधिकारी यांची कार्यक्षमता वाढून त्याचा निश्चितच फायदा हा सहकारी संस्थेला होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे उच्च शिक्षित, तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापकाची नेमणूक करणे. सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक बाजारपेठातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञ
कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नेमणूक करणे हे अत्यंत गरजेचे झालेले आहे. तसेच सहकारी संस्थांनी आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा देखील स्वीकार करावा आणि याचा निश्चितच फायदा हा सहकारी संस्थांच्या बरोबर त्या सहकारी संस्थेतील सभासदांना सुद्धा होत असतो. पुढचा मुद्दा आहे संघटनात्मक बदल. सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांच्या उत्पादनाचे प्रमाण देखील कमी असते. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या आपणाला पाहायला मिळतात. तसेच त्यांच्या उत्पादनाचे प्रमाण देखील प्रचंड असते. त्यामुळे कोणतीही एक सहकारी संस्था प्रचंड आकाराच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे सहकारी संस्थांनी आपल्या सध्याच्या संघटनात्मक रचनेत जर बदल केला तर त्या निश्चितच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर देखील स्पर्धा हे करू शकतात. पुढचा मुद्दा आहे ग्राहकांच्या समाधानासाठी प्रयत्न. स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये ग्राहकांचे समाधान होणे हे आवश्यक असते. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या समाधानासाठी कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू व सेवा या सहकारी संस्थेने पुरवल्या पाहिजेत. तसेच सहकारी संस्थांनी आपल्या कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ घडवून आणणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना जर या सहकारी संस्थांनी राबवल्या तर निश्चितच ग्राहकांचे समाधान होऊन त्याचा फायदा हा सहकारी संस्थेला होत असतो. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणे. सहकार चळवळ ही ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिकाही बजावत आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सहकार चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आपणाला पाहायला मिळते. परंतु सहकार चळवळीने स्वतःला स्पर्धेसाठी सक्षम बनवून ग्रामीण भागातील गरजा, एक सामायिक आर्थिक प्रश्न यांचा विचार करून व्यवसाय व उद्योग उभारला पाहिजे आणि त्यातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपले योगदान देखील वाढवणे हे गरजेचे आहे. आता याच्यामध्ये बरीचशीच आपणाला उदाहरणंसुद्धा सांगता येतील की यामध्ये वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबिर, पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणे, कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, व्याख्यानांचे आयोजन करणे इत्यादी मार्गांमुळे ग्रामीण भागांचा सुद्धा या सहकारी संस्थांच्या मार्फत विकास हा होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे आधुनिक बँकिंग सुविधा. सहकारी पतपुरवठा संस्था व सहकारी बँकांनी सुद्धा राष्ट्रीयकृत बँका व अन्य व्यापारी बँकांप्रमाणे आधुनिक बँकिंग पद्धतीचा अवलंब करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी कोअर बँकिंग, ATM, क्रेडिट कार्ड इत्यादी आधुनिक सुविधा वाढवणे हे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा आहे कर्ज वसुलीवर भर देणे. सहकारी पतसंस्था व सहकारी बँकांनी व्यापारी बँकांप्रमाणेच पात्र व्यक्ती व संस्थांना कर्जाचे वाटपे केले पाहिजे. तसेच दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना देखील केल्या पाहिजेत. त्याचबरोबर वाटप केलेल्या कर्जाचा विनियोग योग्य कारणासाठी होत आहे किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे, तसेच कोणताही भेदभाव न करता कर्ज वसुलीसाठी कठोर प्रयत्न करणे हे देखील याच्यामध्ये गरजेचे आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे. सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये राजकीय नेतृत्वाचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु व्यावसायिक निर्णय घेत असताना राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न सहकारी संस्थांनी केला पाहिजे. राजकीय नेतृत्वाने आपले राजकीय विचार बाजूला ठेवून सहकार चळवळीच्या विकासासाठी देखील प्रयत्न करावेत. व्यावसायिकता, स्पर्धात्मकता, पारदर्शकता, कार्यक्षमता इत्यादी तत्वांचा अंगीकार करून सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न हा सहकार चळवळीकडून झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, या सर्व उपायांचा जर सहकारी संस्थांनी जर अवलंब केला तर निश्चितच या सहकारी संस्थांचा विकास हा होत असतो.